येळको अब येळकोट येळको येळकोट येळको या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज अहमदनगर नव्हे तर अहिल्यानगरमध्ये जमलेल्या महाएल्गार मेळाव्यास अहिल्यानगर करायचं ना. भुजबळ साहेबांना विनंती आहे, एखाद्या कॅबिनेटमध्ये आता पुढच्या हे अहमदनगर जे आहे त्याचं नामकरणाची मागणी अनेक वर्षापासून आहे. ती येणाऱ्या कॅबिनेटमध्ये जी आहे, त्या माझं सोमवारीच कॅबिनेट आहे, त्या ठिकाणी आपण ठराव मांडून या नगरकरांचा अहिल्यानगरच्या नामकरणाचा समारंभ जो आहे तो या ठिकाणी साजरा करावा अशी मागणी पहिल्यांदा आपल्या वतीनं करतो. व्यासपीठावर उपस्थित ओबीसींचे योद्धे, ओबीसींचे मसीहा, तुम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, या ठिकाणी उपस्थित महादेवरावजी जानकर, गोपीचंद यायचे आहेत वाटतं, येणार आहेत ना, येत आहेत गोपीचंद येत आहेत, कल्याणरावजी दळे, लक्ष्मणजी हाके, या ठिकाणी आगरी कोळी समाजाचे नेते आदरणीय जेडी तांडेलजी, शब्बीरभाई अन्सारी व्यासपीठावर उपस्थित, या ठिकाणी संयोजन समितीचे सगळे नेते मंडळी आणि लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी या एल्गार महामेळाव्यास उपस्थित असलेल्या ओबीसी, भटके, विमुक्त आणि बाल बंधू आणि भगिनीनो, जरांगेंच्या उपोषण सुटलं आणि गुलाल पडला. तुम्हाला माहित नाही, हा तिसरा गुलाल होता. पहिला गुलाल राणे समितीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली आणि ती महाराष्ट्र सरकारनं मान्य केली, कॅबिनेट निर्णय झाला आणि या महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजानं गुलाल उधळला. दुसरा गुलाल देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रातील मराठा समाजाची मागणी नसताना सुद्धा त्यांना मागासवर्गीय ठरवलं. गायकवाड कमिशनचा बोगस अहवाल घेतला आणि विधानसभेमध्ये बिल पास केलं की हा मराठा समाज मागा असलेला आणि त्याला 16% आरक्षण दिलं. त्यावेळी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं दुसऱ्यांदा गुलाल उधळला. आता या शिंदे सरकारने 27 जानेवारीला आणखी एक बोगस आरक्षण त्यांना दिलं आणि या मराठा समाजाने तिसऱ्यांदा गुलाल उधळला. अजून किती वेळा खोटा गुलाल तुम्ही उधळून घेणार आहे? आता 2024चा रणसंग्राम समोर आहे. 2024च्या या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये या महाराष्ट्राच्या विधानसभेवर ते ओबीसींचा झेंडा फडकणार आहे आणि त्या ठिकाणी खरा खुरा आमचा भंडारा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रावर उधळणार आहे आणि पुन्हा कधीही तुम्हाला गुलाल उधळण्याची संधी या महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही. हा ओबीसी समाज मिळवू देणार नाही. या ठिकाणी आता पुढचा गुलाल तुम्ही विसरा. जो गुलाल तुम्ही उधळला त्या गुलाल झटकण्याचं काम आता मराठा समाजाचे नेतेच करायला लागलेले आहेत. त्या ठिकाणी प्रवीण गायकवाड म्हणते ते फसवा आयोग आहे, फसवा आरक्षण आहे. बाकी सगळे नेते म्हणजे की ती फसवा आयोग आहे.
त्या ठिकाणी काल राज ठाकरेंनी काय तर म्हणले की अहो गुलाल उधळला मग पुन्हा आणि कशाला आरक्षण करताय, कशाला उपोषण करताय, किती वेळा आरक्षण तुम्हाला द्यायचं आहे? म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने जरांगेची फसवणूक केली की मराठा समाजाची फसवणूक केली, हे आता महाराष्ट्र सरकारने सांगण्याची गरज आहे। या ठिकाणी आता सर्वेक्षण सुरू आहे। आत्ताच कोणी सांगितलं की बंगला असला तरी झोपडं सांगायचं, 4 व्हीलर असलं तरी सांगायचं, काहीच नाही सांगायचं, सरकारी नोकरी असली म्हणून तरी सुद्धा सांगायचं की मी मोलमजुरीला जातोय। असा खोटा सर्वे जो आहे, बोगस सर्वे सुरू आहे। भुजबळ साहेबांना माझी विनंती आहे, सर्वेक्षण जरी खोटं असलं तरी आधार कार्ड नंबर खरा दिलेला आहे, पट्ट्यानं तुम्ही आधार कार्ड खरा नंबर दिलेला आहे आणि त्या आधार कार्डाला तुमचा बँक अकाउंट नंबर लिंक मोदींनी केलेला आहे, ना आधार कार्ड सगळ्यांचं लिंक झालं ना। मग आता एखाद्याने खोटं सांगितलं तर बँक अकाउंट मध्ये माहिती मिळणारच आहे ना। मग ज्यांनी ज्यांनी खोटी माहिती दिली त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती कारवाई या ठिकाणी झाली गेली पाहिजे। ज्या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिली त्या अधिकाऱ्यांच्यावर सुद्धा खोटी माहिती दिल्याबद्दल त्याला शिक्षा ही झाली गेली पाहिजे। महाराष्ट्र शासनाने असा निर्णय जो आहे तो निर्णय भुजबळ साहेब आपण कॅबिनेटमध्ये करून घ्यावा अशी माझी विनंती तमाम ओबीसी समाजाच्या वतीने आहे। या ठिकाणी काल परवा कोणतरी संजय गायकवाड नावाच्या आमदारानं (2024) निवडणुकीत या गायकवाडला आपण लाता घालणार का नाही? ह्याला आता लाता घालूनच बाहेर काढायचं आहे। म्हणून मी या ठिकाणी सांगतोय की 2024 ही तयारीला लागा। या ठिकाणी आपल्याला ओबीसींचं सरकार आणायचं आहे। ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार। कळलं का मी काय म्हणतो ते? सरकार पण बहुजनांचं आणि मुख्यमंत्री सुद्धा बहुजनांचाच आणि तोही ओबीसींचाच करायचा आहे। आणि म्हणून गावागावामध्ये कामाला लागा। आतापर्यंत आपण यांचे राजे आपल्या मतपेटीतून बाहेर काढले, आपली अक्षम्य चूक झाली, पण आता 2024 या निवडणुकीमध्ये त्या मतपेटीतून आता आपला राजा आपल्याला बाहेर काढावा लागणार आहे। नाहीतर आतापर्यंत ह्यांच्या घरात मूळ जन्मलं तरी आमदार म्हणून जन्मायचं, खासदार म्हणून जन्मायचं। मागे गोपीचंद मागायचं म्हणायचं सांगलीमध्ये कुणी आमदार घ्या आणि कुणी खासदार घ्या, आणि आमच्या ओबीसीच्या घरात एखादं बाळ जन्मलं तर तो हमाल होणार। कुणी हमाले घ्या, कुणी वीटभट्टी कामगार घ्या, कुणी बेलदारे घ्या, कुणी सुतारे घ्या, असला सगळा विषय चालला होता। पण आता हे सगळं थांबलं पाहिजे। आता चावडीवरती तेली माळी कोळी कोष्टी कुबा धनगर वडा रामोशी आज या ठिकाणी एकत्र झाले तर महाराष्ट्राच्या एका आपण ग्रामपंचायत मध्ये या मराठ्यांचा साधा सरपंच पण होणार नाही। आमदार तर लय लांबची गोष्ट आहे, खासदार तर लय लांबची गोष्ट आहे। आणि म्हणून आता तुम्हाला संधी येत आहे, व्हा एकत्र, दलित ओबीसी मुस्लिम सगळ्यांना सोबत घ्या आणि मतपेटीवर हल्ला करा आणि त्या मतपेटीतून फक्त ओबीसीचाच राजा बाहेर काढायचा एवढा निर्णय जो आहे तो आपल्याला आजच्या सभेतून या ठिकाणी करायचा आहे। आपली मतं फक्त ओबीसीलाच द्यायची का मला सांगा? आपली मतं फक्त ओबीसीलाच द्यायची। एकाही आता हा प्रस्थापित जो आहे त्याला द्यायचे ना। मोठे भाऊ आता म्हणते तुम्ही धाकटे भाऊ, आम्ही मोठे भाऊ, वारे मोठे भाऊ, सगळा वाटा तुम्ही घेतला आणि घाटा मात्र आमच्या वाटला दिला तुम्ही। आता आम्हाला चालणार नाही। अहो मुख्यमंत्रीपद तुम्ही घेतलं, मंत्रीपद तुम्ही घेतलं, आमदारके तुमच्या, खासदारके तुमच्या,
बँका तुमच्या, सहकारी बँका तुमच्या, सूतगिरण्या तुमच्या, हायस्कूल तुमचे, कॉलेज तुमचे, सगळं तुमचं. मग तुम्ही धाकटा भाऊन आमच्या वाट्याला तुम्ही काय दिलं? जरांगे तुम्ही जरा या छोट्या भावाला समजून सांगा की आम्ही तुमच्या वाट्याला हे दिलं. अरे काय आमच्या वाट्याला आलं? या ठिकाणी वंजारी समाज मोठ्या समाजाने या ठिकाणी आलेला आहे. त्यांच्या हातातला ऊसतोडीचा कोयता आता दुसरी पिढी या ठिकाणी ऊसतोडी करत आहे. या ठिकाणी हमालांची तिसरी पिढी आली. बेलदार असेल, राबूश असतील, आज या ठिकाणी राजे उमाजी नाईकांची आज पुण्यतिथी आहे. त्या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला आपण सगळ्यांनी अभिवादन आजच्या सभेमध्ये करायचं आहे. आणि त्या ठिकाणी रामोशी समाजानं सुद्धा सांगितलं की त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उमाजी नाईकांना त्या ठिकाणी झाडावर त्यांना फाशी दिली. 3 दिवस त्यांचा मृतदेह लटकत ठेवला होता ब्रिटिशांनी, पण कुणी सुद्धा काढायची हिंमत केली नव्हती. अशा प्रकारे हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या सगळ्या रामोशी समाजाने सुद्धा रक्त सांडलेलं आहे. या ठिकाणी स्वराज्यासाठी होता जीवा म्हणून वाचला शिवा, पण या ठिकाणी जीवा महाले, उमाजी नाईक यांच्या पिढ्यांना या स्वातंत्र्यामध्ये, या स्वराज्यामध्ये काय मिळालं आम्हाला हे या सत्तेनं, या जरांगेने या सगळ्या छोट्या भावाला सांगावं. म्हणून आता मी निर्णय केलेला आहे, आता आमचा वाटा तुम्हाला आणि तुमचा वाटा आम्हाला. आता तुम्हाला ऊसतोडी करायची पाळी आल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये. कारण आता सगळे कारखाने आता आमचे होणार आहेत. कारण तिथं सुद्धा 60% ओबीसी आहे. त्या ठिकाणी सगळे मेंबर, सभासद हे सगळे आपले होणार आहेत. त्यामुळे सूतगिरण्या, कारखाने हे सगळं सुद्धा आपल्या वाट्याला या ठिकाणी येणार आहे. म्हणून माझी विनंती आपल्याला, आता एक पण निवडणूक सोडायची नाही. सगळ्या निवडणुका आपणच जिंकायच्या आहेत. एकात सुद्धा आता सांगतात की राजकीय आरक्षण गेलं. राजकीय आरक्षण गेलं कुठे गेलं? एक सुद्धा पंचायत समिती सदस्य आणि एक सुद्धा जिल्हा परिषद सदस्य आता ह्यांचा आपल्याला होऊ द्यायचा नाही. झाला तर तो फक्त ओबीसी आणि दलितांचाच होईल. या ठिकाणी एकाला सुद्धा आपण आता येऊ द्यायचं नाही. माझी विनंती आपल्याला की या ठिकाणी आपला भुजबळ साहेबांच्यावर गोपीचंद पडळकर आलेले आहेत. गोपीचंद पडळकर या ठिकाणी आपल्या सर्वांना भाषण करण्यास आलेले आहेत. आता या ठिकाणी मी जाता जाता आपल्याला एवढंच सांगेन की बाबाओ, आपलं आरक्षणचा सत्यानाश करण्याचं काम या सत्ताधीशांनी केलेलं आहे. आणि आपलं हक्काचं आरक्षण हे कुणबी, बोगस कुणबी दाखले देऊन या ठिकाणी हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 याचिका आपल्या वतीनं कोर्टात दाखल झालेल्या आहेत. त्याची सुनावणी उद्या होणार आहे. एक ॲडव्होकेट आपले मंगेश ससाडे आणि दुसरे ॲडव्होकेट ढोले पाटील, या दोघांच्याही याचिका आपण दाखल केलेल्या आहेत. आपली न्यायालयीन लढाई जी आहे ती आता आपण सुरू केलेली आहे. जिंकायच्या सुद्धा आहेत. एक कणभर सुद्धा आरक्षण आपलं कुणीही या ठिकाणी घेऊन जाणार नाही. या ठिकाणी असा निश्चय जो आहे तो आपण सगळ्यांनी करूया. आणि पुन्हा एकदा जाता जाता नरवीर उमाजी नाईकांना आपण सगळ्यांनी आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण त्यांना अभिवादन करावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.